नमस्कार, बेधडकमध्ये तुमचं स्वागत। बेधडकमध्ये आज आपण चर्चा करणार आहोत जैतापूरच्या मुद्द्यावरून। जैतापूरच्या मुद्द्यावरून शिवसेनेने आक्रमक पवित्रा घेतलेला आहे आणि या पवित्र्याच्या पार्श्वभूमीवरती आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी हे चीनला जाण्याच्या अगोदर शिवसेनेच्या खासदारांनी दिल्लीमध्ये पंतप्रधानांची भेट घेतली आणि जैतापूरच्या संदर्भातले शिवसेनेचे आक्षेप त्यांच्याकडे नोंदवले। मात्र या आक्षेपांच्या पार्श्वभूमीवरती आणि या बैठकीमध्ये नेमकं काय घडलं यापेक्षा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे की शिवसेना आणि भाजप यांच्यामध्ये जैतापूरच्या मुद्द्यावरून उभे मतभेद आहेत। या मतभेदाच्या पार्श्वभूमीवरती महाराष्ट्रात तर सरकार जे आहे युतीचं त्या सरकारमध्ये सुद्धा हे मतभेद तीव्र असणार आहेत आणि त्याचे काय पडसाद आपल्या सगळ्यांवरती उमटणार आहेत हे आपल्याला तपासायचं आहे आणि याच मुद्द्यावरून आपण चर्चा करणार आहोत। जैतापूरच्या मुद्द्यावर शिवसेनेचा वाढता विरोध युतीच्या मुळावर जाऊ शकतो का हा आपण प्रश्न विचारतोय। शिवसेनेच्या विरोधाला डावलून भाजप जैतापूर प्रकल्प पूर्ण करू शकतो का आणि अणुऊर्जा प्रकल्पाच्या सुरक्षिततेबाबत दाखवली जाणारी भीती योग्य आहे का हे सुद्धा आपण या निमित्ताने तपासणार आहोत। आपल्या सोबत मान्यवर आहेत, भाजपकडून त्यांची बाजू मांडणार आहेत आमदार राम कदम, डॉक्टर विवेक मॉन्टेरो सचिव आहेत सिटूचे महाराष्ट्र राज्याचे आपल्या सोबत आहेत स्टुडिओमध्ये, ज्येष्ठ पत्रकार भाऊ तोरसेकर आपल्या सोबत आहेत आणि रत्नागिरीवरून आपल्या सोबत मच्छीमार नेते आहेत अमजद बोरकर। या सगळ्यांचं या चर्चेमध्ये स्वागत आहे। पहिल्यांदा खरं तर जिथे हा जैतापूर प्रकल्प आकाराला येतोय तिथल्या जैतापूरच्याच प्रतिनिधींशी आपण बोलणार आहोत। अमजद बोरकर, तुम्हाला विचारायचं आहे, मुळात आता शिवसेनेने जी भूमिका घेतलेली आहे ती तिथल्या स्थानिक राजकारणाला किंवा स्थानिक लोकांच्या हितसंबंधांच्या दृष्टिकोनातून पूरक भूमिका असणार आहे। त्या पार्श्वभूमीवर तुमची आजची भूमिका काय, मच्छीमार नेते म्हणून तुम्हाला काय म्हणायचं आहे? अमजद बोरकर, सर्वप्रथम मी सांगू इच्छितो की बोला। हा प्रकल्प ज्या वेळेला आम्हाला या प्रकल्पाबद्दल समजलं त्यावेळेला एक आमच्या इकडे जैतापूर या ठिकाणी जनसुनावणी झाली आणि जनसुनावणीमध्ये आम्ही अनेक मुद्दे त्या ठिकाणी उपस्थित केले। त्यापैकी मच्छीमारीवर होणारा परिणाम, कारण या प्रकल्प अहवालामध्ये असं म्हटलं की 5200 कोटी लिटर्स गरम पाणी या समुद्रात सोडलं जाईल, थंड पाणी घेतलं जाईल आणि गरम पाणी सोडलं जाईल। इतक्या मोठ्या प्रमाणावर ज्या वेळेला पाणी घेतलं आणि सोडलं जातं म्हणजे हे सांगायचं झालं तर मुंबईच्या पाणी पुरवठ्याच्या 13 पट पाणी एका दिवसामध्ये घेतलं जाईल आणि सोडलं जाईल। या गोष्टीमुळे सर्वप्रथम त्या ठिकाणच्या मच्छीमारीवर, समुद्री पर्यावरणावर, समुद्री जीवावर परिणाम होणार आहे। हे जेव्हा आमच्या लक्षात आलं तेव्हा आम्ही या प्रकल्पाला विरोध करण्याचं ठरवलं। दुसरी गोष्ट, या प्रकल्पाची सुरक्षितता हा सुद्धा या ठिकाणी मुद्दा फार महत्वाचा आहे, कारण सभोवतालची गावं, इव्हन ह्या प्रकल्पाचा व्याप्ती इतकी मोठी आहे की खूप मोठा भाग या प्रकल्पाच्या अंतर्गत येऊ शकतोय। या सगळ्या मुद्द्यामुळे आम्ही प्रकल्पाला विरोध करण्याचं ठरवलेलं आहे। सध्याच्या ताजा घडामोडीच्या बद्दल सांगायचं झालं तर गेल्या महिन्यामध्ये किंवा गेल्या एक महिन्याभरामध्ये भूकंप झाले, 2 मोठे भूकंप झाले। नेपाळमध्ये भूकंप झाले, त्यानंतर दुसरा भूकंप झाला तो अगदी म्हणजे बॉर्डरवर सुद्धा त्याचे परिणाम झाले। भारतामधले काही राज्यामध्ये सुद्धा खूप मोठं नुकसान झालं आणि हे सगळं एकाएकी झालेलं नाही, तर याच्यामध्ये अनेक कारणं आहेत। शास्त्रज्ञांनी असं सांगितलेलं आहे की हा जो भारतीय उपखंड आहे हा नेपाळ आणि तिबेट याच्या दिशेने 15 सेंटीमीटर वार्षिक या गतीने सरकतो आहे आणि ह्या भूकंपाबद्दल त्यांनी आधीच सांगितलेलं आहे आणि आज ते होते। तर अशा परिस्थितीत आम्ही असं म्हणतो की जर असा भूकंपाचा धोका जर असेल आणि मुळात हा जैतापूरचा प्रकल्प हा भूभ्रंशावर आहे, फॉल्ट लाईन ज्याला आपण म्हणतो त्यावर आहे, 3.9 या म्हणजे भूकंपाच्या ह्याच्यावर आहे, तर भूकंप हा प्रकल्प त्यामुळेच खूप धोकादायक आहे। आमचं तर असं म्हणणं आहे की हा भूकंपाचा वाढता धोका बघितला तर कुठलाही अणुऊर्जा प्रकल्प होता कामा नये। जैतापूर तर अजून काय झालेलंच नाही, जैतापूर तर रद्दच झाला पाहिजे, परंतु सगळे प्रकल्प अणुऊर्जा प्रकल्प ह्या सुरक्षिततेच्या मुद्द्यावरच थांबविले पाहिजेत, कारण आज फक्त ठीक आहे, आपण या सगळ्या मुद्द्याकडे येऊया। सगळे जे काही अणुप्रकल्प थांबवले पाहिजेत किंवा नाही तुमचं जे म्हणणं आहे तेही आपण तपासूया, पण त्याहीपेक्षा महत्त्वाचं जैतापूरमध्ये नेमकं काय घडतंय आणि तिथल्या स्थानिकांची काय साधारणतः भावना आहे
ते आपण समजून घेण्याचा प्रयत्न केला आहे. अमजद बोरकर मच्छीमार नेते आहेत आणि त्यांनी त्यांची बाजू मांडलेली आहे. थोड्या वेळाने आपल्या या कार्यक्रमामध्ये डॉक्टर नीलम गोरे सुद्धा सहभागी होतील, ज्या शिवसेनेच्या प्रवक्त्या आहेत, आमदार आहेत आणि ज्येष्ठ नेते आहेत. त्यामुळे अर्थातच त्यांची शिवसेनेची काय भूमिका आहे तीही आपल्याला कळणार आहे. पण तोपर्यंत डॉक्टर विवेक मोंटेरो, तुम्हाला सुद्धा प्रश्न विचारायचा आहे की ज्या पद्धतीनं गेल्या काही काळामध्ये जी स्थानिक मच्छीमार नेत्यांनी आता त्यांची साधार भीती सांगितलेली आहे, अनेक वेगवेगळ्या प्रकारचे आक्षेप आतापर्यंत नोंदवले गेलेले आहेत, या आक्षेपांना खोडण्यासाठी म्हणा किंवा या आक्षेपांच्या संदर्भात पूरक जी काही माहिती असेल ती देण्यामध्ये आतापर्यंत सरकार कमी पडले असं तुम्हाला वाटतं का? आणि नेमकं तुमची या सगळ्या प्रकल्पाच्या बाबतीतली भूमिका काय? प्रश्न फक्त सुरक्षितताचे नाही आहेत किंवा पर्यावरणाचे नाही आहेत. फार महत्त्वाचा प्रश्न आर्थिक बाजू आहे. आणि माननीय मुख्यमंत्री म्हणतात की आता आपण मागे जाऊ शकत नाही. प्रश्न आहेत की आपण पुढे कसं जाऊ शकतात. आजचं एक ताजी बातमी, हा EPR रिॲक्टर, बरोबर, म्हणजे जैतपूरला 6 असं रिॲक्टर्स येणार आहेत. आज बातमी अशी आहेत की फिनलँडमध्ये असंच प्रकारचे एक EPR रिॲक्टरला रद्द केलेले आहेत. आणि त्याचं कारण काय? मला वाटतं की आपण असे प्रश्न विचारलं पाहिजे. कारण हे फक्त फिनलँडमध्ये होतं असं नाही आहेत. फ्रान्समध्ये जिथून रिॲक्टर्स इथे येणार आहेत तिथे त्यांचं पेनली प्रकल्प जे आहेत त्यांनी रद्द केलेले आहेत. तर फिनलँडमध्ये रद्द करतात, फ्रान्समध्ये रद्द करतात. त्याचं काय कारण असायला पाहिजे ना. आणि ते कारण शोधायला जास्त लांब जायची आवश्यकता नाही आहेत. जैतपूर जवळ एक गुहागर, तिथे एनरॉन प्रकल्प आहेत. बरोबर, एनरॉन प्रकल्प आज बंद पडलेले आहेत. महाराष्ट्राला वीजची गरज आहेत. तिथे एक 2000 मेगावॉटचा एक अत्यंत आधुनिक प्रकल्प तिथे बंद पडलेला आहे. ते का बंद पडलेले आहेत? आता हा जैतपूर प्रकल्प जे आहे ते एनरॉनपेक्षा वीज निर्मितीच्या क्षमतामध्ये 5 पट आहेत. आणि खर्च जर आपण पाहिलं तर ते 30 ते 50 पट जास्त खर्चीला आहे. तर मला वाटतं असे काही मूलभूत प्रश्न आहेत ज्याचा विचार आमचं मोदी सरकार करत नाही. आणि दुर्दैवाने आमचं नवीन फडणवीस सरकार पण ते विचार करत नाही. का मूलभूत आर्थिक प्रश्न आहेत. जर आज एनरॉन प्रकल्प बंद पडतोय, मग जैतापूर प्रकल्प कसा चालू राहणार, हा एक मुख्य प्रश्न आहे. नक्की. तुम्ही म्हणताय की हा प्रकल्प खर्चिक आहे आणि कदाचित तिथली निर्माण होणारी वीज सुद्धा खर्चिक पडेल किंवा हे सगळे जे काही आक्षेप आहेत त्या आक्षेपांच्या पार्श्वभूमीवर पुन्हा भाऊ तुम्हाला विचारायचं आहे की गेले काही दिवस हा सगळा वाद होतोय. अगदी काँग्रेस सरकारपासून आपण बघत आलेलो आहे की जैतापूरचा प्रकल्प जाहीर झाला आणि त्यानंतर हा सगळा वाद येतोय. तिकडे आंदोलन झालं, तिकडे तबरेज सारखा एक अत्यंत तरुण मुलगा गमवावा लागला त्या आंदोलनामध्ये, पोलिसांच्या गोळीबारामध्ये. हे सगळं आपल्याला माहिती आहे. पण सातत्यानं या बाबतीमध्ये गेले काही काळ शिवसेनेची जी भूमिका आहे, शिवसेनेनी ज्या पद्धतीनं भूमिका ही पहिल्या दिवसापासून आजपर्यंत कायम ठेवलेली आहे, त्या भूमिकेबाबत तुमचं मत काय, निरीक्षण काय? आणि त्याहीपेक्षा महत्त्वाचं म्हणजे सरकार, मग ते काँग्रेस सरकार असो किंवा भाजप सरकार असो, जे आता रेटू पाहत आहे हा सगळा प्रकल्प पुढे, तो स्थानिकांचा विरोध समजून घेताना दिसत का नाही? याचं कारण असं असतं की कुठलाही प्रकल्प एवढ्या मोठ्या स्वरूपाचा असतो, या मोठ्या स्वरूपाचा प्रकल्प जेव्हा योजला जातो तेव्हा तिथल्या स्थानिक जनतेला विश्वासात घेणं आवश्यक असतं. मला असं वाटतं की आपल्या देशात कुठल्याही बाबतीत धोरणात्मक आपण बघतो तेव्हा कधीही जनतेला विश्वासात घेतलं जात नाही. किंबहुना दिल्लीत बसलेले किंवा मुंबईच्या मंत्रालयात बसलेले ठराविक लोक हे त्यांच्या कल्पनेतला आयडिया ऑफ इंडिया हा शब्द आपण वारंवार बोलतो. तर आयडिया ऑफ इंडियामध्ये राहणारे लोक आणि रिअल इंडियामध्ये राहणारे लोक यांच्यातला हा संघर्ष आहे असं मला नेहमी वाटतं. की त्यांच्या विकासाच्या कल्पना आणि खऱ्या समाजातल्या गरीब तळागाळातल्या समाजाच्या विकासाच्या कल्पना याच्यामधला जो संघर्ष आहे तो अशा विविध रूपामध्ये बाहेर येतो. आपण जर एक प्रकल्प करायचं, ठीक आहे बाबा, त्या प्रकल्पाची वीज कोणापर्यंत पोहोचणार आहे आणि त्या वीज प्रकल्पामुळे तिथले स्थानिक कोण विस्थापित होणार आहेत, या दोघांनाही जर तो समजून विश्वासात घेऊन जर ही योजना आली असती तर मला वाटत नाही इतकी परिस्थिती आली असती. तुम्ही एकदा निर्णय घेता. आता दाभोळचं पण आपण बघितलं तर दाभोळचा प्रकल्प आता मोंटेरो म्हणाले ते खरं आहे की तो घेतल्यानंतर तो असा रेटत नेला आणि मग आधी जे विरोधात बसले होते त्यांनी त्याला विरोध केला,
पण ते सरकारमध्ये आल्यानंतर त्यांच्या लक्षात आलं की याच्यामध्ये जे कागदोपत्री ॲग्रीमेंट झाले ते आता मोडायला गेलं तर महाराष्ट्र सरकार दिवाळखोरीत जाईल, म्हणून तो पुढे रेटावा लागला. याला कंटिन्युटी म्हणतात. एक सरकार गेलं तरी प्रकल्प चालू राहतात. त्यामुळे त्या प्रकल्पाच्या दृष्टीने दूरगामी विचार करणं आणि लोकांना विश्वासात घेणं हे होत नाही, आणि मग त्याचं राजकारण केलं जातं. आता शिवसेनेने ज्या मध्यंतरीच्या काळामध्ये 15 वर्षात सत्तेबाहेर असताना आपली परत कोकणात पत वाढवण्यासाठी घेतलेली भूमिका आहे आणि त्यांना ती बदलता येणार नाही. त्यातलं बरोबर काय चूक काय हा वेगळा विषय, पण शिवसेनेने जी राजकीय भूमिका घेतलेली आहे तिथे ती त्यांना आता बदलता येणार नाही. त्याच्यासाठी वेळ पडली तर ते युतीतून बाहेर पण पडू शकतात. ही वस्तुस्थिती लक्षात घेऊनच सगळ्यांना निर्णय घ्यावे लागतात. नक्की. ही तुम्ही म्हणताय की युतीतून बाहेर सुद्धा पडू शकते शिवसेना आणि शिवसेनेसारखा पक्ष. राम कदम, पुन्हा तुम्हाला हा प्रश्न विचारायचा आहे की खरं तर शिवसेनेच्या प्रवक्त्या सुद्धा थोड्या वेळाने या कार्यक्रमात येतील, त्यांनाही आपण हा प्रश्न विचारू. पण त्या राजकीय प्रश्नांच्या अगोदर तुम्हाला एक महत्त्वाचा प्रश्न विचारायचा आहे की आधीच्या सरकारने सुद्धा सिंधुदुर्ग ते रायगडपर्यंत जवळजवळ 33,000 कोटी मेगावॅट 33,000 मेगावॅट क्षमतेचे जे काही प्रकल्प जाहीर केलेले आहेत त्याला सुद्धा अनेक लोकांचा, तिथल्या स्थानिकांचा विरोध आहे. आणि कोकणासारख्या अत्यंत सुंदर प्रदेशामध्ये हे एवढे मोठे महाकाय प्रकल्प येऊ घातलेले आहेत. याबाबत नेमकं काय सातत्यानं सरकार तुमचं आता आलं असो किंवा काँग्रेसचं सरकार असो, सरकार म्हणून जी काही भूमिका आहे ती सारखीच दिसते. आणि जसं आयडिया ऑफ इंडिया असं आता भाऊ म्हणाले त्याच प्रकारात तुम्ही सुद्धा जाऊन बसलेले आहात असं दिसतंय. तुमच्याकडनं काही वेगळी अपेक्षा होती, विश्वासात घेण्याची अपेक्षा होती, तो प्रकार अजून घडताना कोकणामध्ये दिसत नाहीये भाजप सरकारकडनं. आपण एक लक्षात घ्या की आपण मागच्या ह्या डिसेंबर 2014 पर्यंत महाराष्ट्रामध्ये आपलं विजेचं जे उत्पादन निर्मिती क्षमता जी आहे ती 78,488 दशलक्ष मेगावॅट एवढी आपण डिसेंबर 14च्या अखेरपर्यंत विजेची निर्मिती केली. म्हणजे मागच्या वर्षापेक्षा जवळपास 18.1% ही आपली अधिक विजेची निर्मिती आहे. आजही महाराष्ट्रातल्या 44,000 खेड्यांपैकी अनेक खेडी ही 4-4, 5-5 तास अंधारात राहत आहेत. आपण हे सगळं जर एकंदरीत पाहिलं तर कोकण ही परशुरामाची भूमी आहे, साने गुरुजींची भूमी आहे आणि कोकणाविषयी भारतीय जनता पार्टीला एक विशेष आस्था, विशेष प्रेम आहे. पण याचा अर्थ असा मुळीच होत नाही की कोकणातल्या मच्छीमारांवर परिणाम होईल, कोकणातल्या तिथल्या नागरिकांवर परिणाम होईल, पर्यावरणावर परिणाम होईल, अशा प्रकारचा कोणताही प्रकल्प लादण्याची भारतीय जनता पार्टीची मानसिकता अजिबात नाही. परवाच्या त्या शिष्टमंडळ ज्यावेळेस काल पंतप्रधान नरेंद्र मोदींना जेव्हा भेटलं परवा, तर मोदी साहेबांनी फार सुंदर सांगितलं, म्हणजे सगळ्याच वक्त्यांचा मान राखत. शेवटी कुणाचाही आक्षेप काय आहे? आक्षेप हा आहे किंवा प्रकल्प उभारला हा अणु ऊर्जेचा तर त्याच्यामुळे मच्छीमारांवर काय त्रास होईल का, तिथल्या लोकल लोकांना काही त्रास होईल का, भूकंप झाला तर काय होईल का. तर याच्याविषयी योग्य माणूस कोण? तर याच्याविषयी शास्त्रज्ञ हे योग्य माणसं आहेत, त्यांचं ओपिनियन घेऊ असं मोदीजींनी सांगितलं. आणि या संदर्भामध्ये या देशामध्ये ॲटॉमिक एनर्जी कमिशनचे जे अध्यक्ष होते म्हणजे सगळ्यात मोठे या देशातले शास्त्रज्ञ आहेत अनिल काकोडकर साहेब. अनेक लोकांचे वेगवेगळ्या प्रकारचे गैरसमज आहेत. जसं आमचे मित्र अमजद खान यांनी जे सांगितलं की तिथल्या मच्छीमारीवर परिणाम होईल, त्यांची भावना मी समजू शकतो, मला आदर आहे त्यांचा. पण निश्चितपणे सांगतो की या क्षेत्रातला जो दिग्गज शास्त्रज्ञ आहे ते जे सांगता आहेत, आपण मला असं वाटतं आपण त्यांच्या त्या विचारांचं आपण स्वागत केलं पाहिजे. आणि अनिल काकोडकरांनी स्वतः या संदर्भामध्ये परिषद घेऊन सगळ्यांना या संदर्भामध्ये असलेले गैरसमज त्यांनी मागेच दूर केलेत. त्याच्या पलीकडेही कुणाचेही काही आक्षेप असतील तर त्याच्यावर आपल्याला चर्चा करता येईल. आणि एक लक्षात घ्या की मुळात या प्रकल्पाची सुरुवात कधी झाली तर फेब्रुवारी 2009 मध्ये. त्यावेळेस फ्रान्सचे जे अध्यक्ष होते निकोलस सरकोसी यांच्यासोबत हे एमओयू झालाय. नंतर जानेवारी 2010 मध्ये लँड ॲक्विजिशन झालंय. मग 6 डिसेंबर 2010 मध्ये मनमोहन सिंग आणि निकोलस सरकोजी याच्यामध्ये अग्रीमेंटचा करार झालाय. याला एन्व्हायरमेंटची परवानगी सुद्धा आहे. म्हणजे जयराम रमेश काँग्रेसच्या काळामध्ये एन्व्हायरमेंटची परवानगी या देशभरातल्या कुठल्याही प्रकल्पाला मिळाली नाही. म्हणजे अगदीच ते संकुचित स्वरूपाचं सरकार होतं. पण या प्रकल्पाला एन्व्हायरमेंटची परवानगी मिळाली आणि या संदर्भामध्ये अनेक लोकांनी PIL टाकली. ती PIL सुप्रीम कोर्टापर्यंत गेली. पण सुप्रीम कोर्टाने सुद्धा या बाबतीमध्ये निर्देश प्रकल्प व्हावा अशा स्वरूपाचे त्या ठिकाणी दिलेले आहेत. मग आपण लक्षात घेतलं पाहिजे
तिथल्या स्थानिकांचा जो विरोध काही असेल, आता त्या ठिकाणी तुम्ही म्हणणार एक लक्षात घ्या, 978 हेक्टर जमीन आहे, ती पूर्णच्या पूर्ण एक्वायर झाली आहे. 2336 लोकांनी याच्या संदर्भामध्ये जो काही सरकारकडून जी रक्कम घ्यायची असते ती स्वीकारलेली आहे. त्या ठिकाणी भिंत बांधून झाली आहे, त्या ठिकाणी 80% काम पूर्ण झालंय. नाही, नाही, बरोबर ना. आता फक्त मूळ मशिनरी त्या मुद्दा- ठिकाणी येणं. मूळ मुद्दा त्या जमिनीचा नाहीच आहे. मूळ मुद्दा तिथलं पाणी जे समुद्रातनं येणार आहे नाही, त्याच्यावरती या- मच्छीमारांचा जो आक्षेप आहे, मच्छीमार याच्यामध्ये या संदर्भामध्ये- सहभागी केलेत का, त्यांना विश्वासात घेतलंय का, हाही मुद्दा आहे. तुम्हाला अमजद बोरकर यावरती काही बोलायचंय का? कारण मच्छीमारांना अशा प्रकारचं जे काही कंपन्सेशन मिळालं पाहिजे, जो काही त्याच्यातनं त्यांचं नुकसान होणार आहे त्याचा परतावा मिळाला पाहिजे, त्या संदर्भामध्ये तुम्हाला आणखीन काही म्हणायचं आहे? त्याच्याबद्दलची काही स्पष्टता तुम्हाला भाजप सरकारकडनं आलेली आहे? याबद्दल मी प्रथम एक सांगू इच्छितो की राम कदम साहेबांनी आता जे एक इथे विधान केलंय की AERBचे माजी अध्यक्ष एक भारतातील एक मोठे शास्त्रज्ञ काकोडकर त्यांनी आता असं विधान केलंय की त्यांनी अनेक आक्षेप काकोडकर साहेब अनिल काकोडकर साहेबांनी अनेक आक्षेप मच्छीमारीबद्दल शंका समाधान केली. मला असं माझी माहितीप्रमाणे काकोडकर साहेब हे अणुशास्त्रज्ञ आहेत, AERBचे अध्यक्ष आहेत. मच्छीमारीवर जे परिणाम होणार आहेत त्या बाबतीतले ते तज्ज्ञ नक्की नसावेत. पण मी एक गोष्ट या ठिकाणी सांगू इच्छितो की 1989ला त्यावेळेला NPCLने NIO नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ ओशनोग्राफी गोवा यांच्याकडून एक अहवाल मागितला होता, तो पण केवळ 1000 मेगावॅटसाठी. ही तर आता मी 10,000 करायला जातोय. बरोबर. तर तो अहवाल आजही उपलब्ध आहे. त्या अहवालामध्ये असा निष्कर्ष काढण्यात आला की 1000 मेगावॅटचा जरी प्रकल्प या ठिकाणी झाला तरी सुद्धा या ठिकाणची संपूर्ण मच्छीमारी नष्ट होणार आहे. हा अहवाल आजही आहे. असं असताना आज हा मी 10,000 मेगावॅटचा प्रकल्प आज या ठिकाणी करतो आहे. असं बघा, आज कोकणातली परिस्थिती अनेक त्या ठिकाणी ऑलरेडी बरेचसे प्रकल्प आहेत आणि ह्या सगळ्या प्रदूषणामुळे, निसर्गाच्या लहरीपणामुळे आज मच्छीमारीची अशी परिस्थिती आहे की त्या ठिकाणी सिंधुदुर्गात नुकताच गेल्या आठवड्यात एक मोठा संघर्ष झाला. अमजद बोरकर, मी तुम्हाला थेट एक प्रश्न विचारू इच्छितो. अमजद बोरकर, तुम्हाला एक थेट प्रश्न विचारू इच्छितो. त्या प्रश्नाचा रोख असा आहे की मुळात मच्छीमारांना काही तिथे जे पुनर्वसनाची जी काही रक्कम मिळाली पाहिजे, जसं आता राम कदम म्हणाले की जो 2,500 लोकांनी तिथे आतापर्यंत चेक घेतलेले आहेत त्याच्यामध्ये मच्छीमारांचा अंतर्भाव आहे का? मच्छीमारांना ते मिळालंय का? आणि मच्छीमारांच्या त्या अर्थाने मागण्या काय आहेत? नाही, त्याबद्दल नाही, या प्रश्नाला आधी मी सांगतो, हे जे चेक घेतलेले आहेत ना, ही जी जमीन ही सरकारने या आधीच अधिग्रहण केलेली होती. ती कुठल्याही जमीनदाराच्या परवानगीशिवाय किंवा त्यांच्या इच्छेविरुद्ध, आणि त्यानंतर त्यांच्या काही नातेवाईकांकडून त्यात नावं वेगवेगळे हिस्सेदाराची देऊन हे लाभधारक वाढविले गेले आणि जे दूरचे लोक होते त्यांनी पैसे घेतले, मग बाकीच्यांनी घेतली. अशा प्रकारे ह्या लाभधारकांची, घेणाऱ्यांची संख्या वाढत गेली आणि आमचे शासन असं डिक्लेअर करत गेले, आज 20%, उद्या 30%, उद्या 40% लोकांनी पैसे घेतलेले आहेत. मग जे राहिले बिचारे, जे स्थानिक होते, ज्यांचा खरोखर विरोध होता, त्यांना पैसे घ्यावे लागले. हे कुणी स्वेच्छेने हे जमिनी दिलेल्या नाहीत किंवा पैसे घेतलेत, हा एक मुद्दा. दुसरी गोष्ट, मच्छीमारांना मुळात आधी हे प्रकल्पग्रस्त हे अधिकृतपणे कोणी मानत नाही. कारण भारतामध्ये असा कुठलाही कायदा अस्तित्वात नाही की शतकानुशतके, पिढ्यानुपिढ्या, वर्षानुवर्षे मच्छीमारी ज्या क्षेत्रामध्ये आपली मच्छीमारी करतात त्याच्यावर त्यांचा हक्क मानला जात नाही. त्यामुळे मच्छीमारांना प्रकल्पग्रस्त मानण्याचा प्रश्नच येत नाही आणि त्यांना नुकसान भरपाई देण्याचाही प्रश्न येत नाही. मुळात आधी जैतापूरच्या मच्छीमारांना चे आंदोलन हे नुकसान भरपाईसाठी नाही, कॉम्पेन्सेशनसाठी नाही, पुनर्वसनासाठी नाही. हा त्यांचा रोजीरोटीचा प्रश्न आहे, हा त्यांच्या जीवन मरणाचा प्रश्न आहे, हा त्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न आहे. त्यामुळेच आज ते आंदोलन करतात. आम्ही तारापूरला बघितलं, तिथली मच्छीमारी संपलेली आहे. या ठिकाणी ज्या ठिकाणी असे प्रकल्प आहेत तिथे मच्छीमारी संपलेली आहे. आणि मच्छीमार म्हणून आपल्यासोबत डॉक्टर नीलम गोरे आहेत, शिवसेनेच्या आमदार आणि नेत्या. नीलमताई, स्वागत आहे चर्चेमध्ये तुमचं. आणि अर्थात तुमची जी भूमिका आहे, पक्षाची जी भूमिका आहे, त्या भूमिकेवरती नेमकं तुम्हाला ती भूमिका कुठल्या बाबतीमध्ये नेमकी आहे? म्हणजे अणु ऊर्जेला विरोध आहे की तिथल्या पुनर्वसन प्रक्रियेला विरोध आहे की मच्छीमारांचं जर पुनर्वसन झालं तर शिवसेना शांत बसणार आहे? नेमकी कुठल्या बाजूनी हा सगळा विरोध आहे? मला एकतर पहिलं गोष्ट सांगायला पाहिजे की
शिवसेना आणि भारतीय जनता पक्ष ज्याला मी विरोधी पक्ष म्हणून एकत्र काम करत होतो त्यावेळेला स्थानिक लोक जे आहेत, मग तिथले शेतकरी असतील, मच्छीमार असतील, या सगळ्या स्थानिक नागरिकांचा विरोध आहे आणि त्यामुळे आम्ही ही भूमिका घेतलेली आहे. अणुऊर्जेच्या संदर्भामध्ये मी असं म्हणेन की वेगळी चर्चा होऊ शकते, पण कोणताही प्रकल्प घेत असताना समजा पूर्वी काही त्रुटी झालेल्या आहेत, तुम्हाला कल्पना आहे याची, जनसुनवाई योग्य झाली नाही, तिथे स्टेजवरतीच नारायण राणेंच्या मुलांनी राजन साळवी यांना दमदाटी केली, विरुद्ध बाजू ऐकू दिल्या नाहीत. त्यामुळे मुळामध्ये जे लोक आहेत त्यांचं म्हणणं आहे की आमच्या जीवनावर परिणाम होईल. दुसरं असं आहे, शास्त्रज्ञांना मत महत्वाचं आहे हे पंतप्रधान महोदय म्हणाले, आम्ही आभारी आहोत. पण जी अणुऊर्जेच्या विरोधात मतं मांडली जात आहेत आणि विशेषतः हा भाग भूकंप प्रवण 4 दर्जाचा ज्याला आहे त्याच्यामध्ये असल्यामुळे अशा प्रकारनी जसं एका बाजूला हा धोका आहे संपूर्ण पर्यावरणावर परिणाम होण्याचा, कारण प्रचंड उष्णतेने फार मोठ्या प्रमाणात पाणी समुद्रामध्ये फेकलं जाणार आहे, त्याच्यामुळे संपूर्ण बायोलॉजिकल जीवशास्त्रीय तिथली रचना बदलणार आहे. त्याचा परिणाम फक्त सिंधुदुर्ग रत्नागिरीवर नव्हे तर अगदी कोल्हापूर पश्चिम महाराष्ट्रापर्यंत आणि रायगड रत्नागिरीपर्यंत त्याचा प्रतिकूल परिणाम पोहोचणार आहे. आणि आम्ही ज्याला विरोध केला तर स्थानिक लोकांच्या जसं केला त्यांच्या म्हणण्यासाठी, त्याचबरोबर काय प्रकारनी आपण हे प्रकल्प घेणार, त्याची गरज तिथे आहे, ते कशा पद्धतीने असेस करणार, या सगळ्या मुद्द्याशी आमचा मतभेद आहे. दुसरं मला सांगायला पाहिजे, नम्रतेने मगाशी मी ऐकलं फोनवरून, मला वाटतं भाऊ तोरसकर बोलले की शिवसेनेची जी पद गेली होती ती पद मिळवण्यासाठी शिवसेनेला ही भूमिका घेणं भाग होतं. पण मला इथे सांगायला पाहिजे की प्रकल्पग्रस्तांच्या प्रश्नावर ज्याला शिवसेना भाजपचं सरकार होतं त्यावेळेला सुद्धा ज्या वेळेला ज्या प्रकल्पांना लोकांनी विरोध केला त्यावेळेला आम्ही त्या भूमिका घेतलेल्या आहेत. SEZ मध्ये जर का लोकांचा विरोध असेल रायगड मधल्या SEZ बद्दल, तर आम्ही लोकांबरोबर टिकलो शेवटपर्यंत. डाऊच्या प्रकल्पात सुद्धा शिवसेनेची जी भूमिका आहे ती आम्ही विरोधाची घेतली. पण ज्या ठिकाणी SEZ ला लोकांनी उचलून धरलंय, ते कॉम्पेन्सेशन घेत आहेत, त्यांना त्याचा उपयोग आहे, त्या ठिकाणी SEZ मध्ये वेगळी भूमिका आम्ही घेतलेली आहे. त्यामुळे मला मुद्दा असा सांगायचा आहे की ज्या वेळेला शिवसेनेने विरोध केला तर माझ्याकडे पत्र आहे इथे, आणि राम कदम मला वाटतं त्यावेळेला मनसेत होते, पण हे सुधीर मुनगंटीवारांचं पत्र आहे, त्यावेळेचे मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांना लिहिलेलं आहे. आणि त्यांना माडबन आणि जैतापूर या ठिकाणच्या लोकांनी, जनतेनी विनंती केली होती. त्यानुसार स्वतः सुधीर भाऊंनी अशोक चव्हाणांना लिहिलेलं आहे की प्रस्तावित जैतापूर अणुऊर्जा प्रकल्पाला नागरिकांचा होणारा विरोध आणि मग भयानक दुर्घटना घडू शकते, अनेक दुर्धर, हे 2/11/2010चं पत्र आहे. त्यामुळे शिवसेना लढते आहे, पण भारतीय जनता पक्षाने सुद्धा ज्यावेळेला तबरेज सायकर याचा ज्यावेळेला त्याला हल्ल्यामध्ये तो मृत झाला, अतिशय दुःखद घटना होती, त्यावेळेला ह्या गोळीबाराची चौकशी आणि पोलिसांचा निर्घृणपणा याचं तर समर्थन होऊ शकत नाही. त्यामुळे एका अर्थाने रेटला गेलेला आहे हा प्रकल्प जो आहे तो. नक्की. आणि दुसरा भाग असा, शेवटचं मी असं म्हणेन, बोला लीलमताई. नाही, मी याच्यात असं म्हणेन, मगापासून चर्चा आपली ऐकते आहे की आज पंतप्रधान नरेंद्र मोदींना का आम्ही जाऊन भेटलो, ते काय उत्तर देणारे आम्हाला माहित नव्हतं का, आम्हाला साधारण कल्पना होती. पण आम्ही ज्या पंतप्रधानांना पाठिंबा देतोय त्यांच्याशी आम्ही संवादच साधला नाही, आमचं म्हणणंच मांडलं नाही. या दृष्टिकोनातून ही भेट फार महत्वाची होती, गरजेची होती. आम्ही वैध मार्गाने आमचं म्हणणं मांडलेलं आहे. हे म्हणणं मांडल्यानंतर शास्त्रज्ञांच्या संदर्भातले जे अनेक आक्षेप, अनेक शास्त्रज्ञ जे अणु ऊर्जेला विरोध करतात त्याबद्दलचं काय म्हणणं आहे याच्यातून पुढे काहीच निघत नाहीये. आणि म्हणून मला असं वाटतं की या सगळ्या भूकंपाच्या पार्श्वभूमीवर नेपाळमधल्या आणि आपल्याकडे बसलेले धक्के या पार्श्वभूमीवर परत एकदा याचा पुनर्विचार झाला पाहिजे असं आमचं म्हणणं आहे. ठीक आहे, तुम्ही तुमचं म्हणणं जे आहे ते तुम्ही मांडलेलं आहे आणि एका वैध मार्गाने तुम्ही म्हटल्याप्रमाणे पंतप्रधानांकडे पूर्ण शिवसेनेचं खासदारांचं शिष्टमंडळ तिकडे गेलं होतं. नेमकं काय घडतंय शिवसेना आणि भाजपच्या अंतर्गत आपण आणखीन एका ब्रेक नंतर तपासणार आहोत, प्रश्न विचारणार आहोत. आणि सगळ्यात महत्त्वाचा जो कळीचा मुद्दा आहे तो शिवसेनेच्या विरोधाला डावलून भाजप जैतापूर प्रकल्प पूर्ण करू शकतो का, हा आहे. हा प्रश्न सुद्धा आपण विचारणार आहोत. बेधडकमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत. काही बेधडक प्रतिक्रिया आपल्या प्रेक्षकांनी दिलेल्या आहेत, त्याआधी वाचतो आणि त्यानंतर आपण चर्चेला सुरुवात करणार आहोत. अविनाश वाघवारे म्हणतायत एकीकडे शिवसेनेचा विरोध तर दुसरीकडे भाजपचे अणु करार सुरूच आहेत. वैभव बालकुडे म्हणतायत जैतापूरच्या मुद्द्यावर शिवसेनेचा विरोध हा नाटकी आहे.
सेना फक्त जनतेची दिशाभूल करते. राजेंद्र भोसले म्हणतात जनतेनं युतीला सत्ता चालवण्यासाठी कौल दिलाय, भांडण्यासाठी नव्हे. आणि अर्जुन कुडाळे म्हणतात तोडगा निघेल, न निघाल्यास युतीच्या नाही पण भाजपच्या मुळावरती येऊ शकेल. आणि संजय बिले म्हणतात शिवसेनेनं सत्तेतून बाहेर पडावे आणि खुशाल विरोध करावा. रामचंद्र राशीनकर म्हणतात दोघेही सत्तेसाठी कोणतीही तडजोड करतील, युती तुटणार नाही. अर्थात युतीच्या संदर्भामध्ये या सगळ्या प्रतिक्रिया आहेत, आपल्या नेटिझन्सनी दिलेल्या, प्रेक्षकांनी दिलेल्या प्रतिक्रिया आहेत, महत्त्वाच्या प्रतिक्रिया आहेत आणि बोलक्या प्रतिक्रिया आहेत. शिवसेनेच्या विरोधाला डावलून भाजप जैतापूरचा जो प्रकल्प आहे तो पूर्ण करू शकतो का, हा त्यातला सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आहे आणि त्याचं उत्तर राम कदम यांच्याकडनं अपेक्षित आहे. आपण एक लक्षात घेतलं पाहिजे की जवळपास हा 9,900 मेगावॅटचा हा प्रकल्प आहे. तर ते 6 रिॲक्टर्स 1650 प्रत्येकी असे 6 रिॲक्टर्स त्या ठिकाणी लागणार आहेत. पूर्ण महाराष्ट्रभरामध्ये लोकांचं महिन्याकाठी आलेलं विजेचं बिल भरताना सगळ्यांचं अक्षरशः कंबरडं मोडलं जाते, इतके विजेचे दर महाग आहेत. अशा स्थितीमध्ये एका ठिकाणी आपल्याला आपण विजेचं लोड शेडिंग करतोय, 4-4, 5-5 तास शेतकरी अंधारात राहतोय, त्याला शेतीचा पंप देखील चालवता येत नाही, अशी स्थिती महाराष्ट्रात आहे. विजेचं बिल सुद्धा आपल्याला महाग पडतंय. त्या ठिकाणी ही ऊर्जा अत्यंत स्वस्त दरातली आहे. नीलमताई म्हणाला ते बरोबर आहे, काही आक्षेप निश्चितपणे असू शकतात, पण या आक्षेपांना उत्तर देण्यासाठी मी काय, नीलमताई किंवा इथे असलेले वक्ते हे सक्षम नाही आहेत. याला सक्षम कोण आहे, तर शास्त्रज्ञ सक्षम आहेत. आता अनिल काकोडकरांनी दिलं ना, तुम्ही म्हणताय शास्त्रज्ञ सक्षम आहेत. आता पंतप्रधानांनी पण म्हटलं की आम्ही शास्त्रज्ञांकडे सोपवणार आहोत आणि शास्त्रज्ञांनी या अगोदर उत्तरं दिलेली आहेत. नीलमताई तुम्हाला काय उत्तर द्यायचं आहे? मला असं म्हणायचंय की शास्त्रज्ञांकडून उत्तर काय मिळेल की अणुऊर्जा त्या ठिकाणी करणं कसं योग्य आहे, पण मुळामध्ये त्या लोकांना या प्रकारचा प्रकल्प नको आहे. त्यांना त्यांचा समुद्रावरचा जमिनीवरचा अधिकार सोडायचा नाहीये. मुळामध्ये लोकांना त्यांच्यावरती आक्रमण होत आहे असं वाटतं आहे आणि म्हणून लोकशाहीमध्ये जनतेचा आवाज ऐकून आणि तो कृतीत आणून सरकार येत असतं. आज तुम्ही बघाल आता म्हणजे देशामध्ये सत्ता आहे, भारतीय जनता पक्षाचं बहुमत आहे, पण रत्नागिरीमध्ये, सिंधुदुर्गमध्ये खासदार शिवसेनेचा निवडून आलेला आहे, आमदार त्या भागामध्ये शिवसेनेचे निवडून आलेले आहेत. इतकंच नव्हे तर पंचायत समिती शिवसेनेच्या निवडून आल्यात. म्हणजे लोकांना कुठेतरी फक्त आम्ही गृहीत धरलं नाहीये, तर जनसुनवाईमध्ये सुद्धा लोकांनी नंतर अनेक पर्यायी जनसुनवाई घेतल्या, त्याच्यात सुद्धा लोकांनी मत मांडलेलं आहे. तर माझं म्हणणं असं आहे याच्यात, आणि आमच्या अर्थात शिवसेनेचं म्हणणं असं आहे की या सगळ्याचा आदर करणं सुप्रशासनात येतं का येत नाही. आंतरराष्ट्रीय संबंध सुधारणं, शास्त्रज्ञांचं मत ऐकणं, पण बाकी जगामध्ये जर का अणुभट्ट्या बंद होत आहेत, युरोप मधले जे देश आहेत ते पण पर्यावरण प्रेमी आहेत, युरोप मधले जे देश आहेत तेही मानवी अधिकाराबद्दल स्वतःची बांधिलकी मानतात. अरेवा कंपनी जी आहे ती बिझनेस करते, ते बिझनेससाठी बरोबर आपल्याला दिसतं की दक्षिण आशिया असेल, गरीब देश आहेत, त्या ठिकाणी त्यांचा बिझनेस ते स्वतः चालवत असतात. हे अनेक उद्योगांमध्ये आपल्याला दिसलेलं आहे. मग अशा वेळेला कुठला बिझनेस आपण घ्यायचा का नाही घ्यायचा हा निर्णय शास्त्रज्ञांच्या बरोबर केंद्र सरकारचा आहे, राज्य सरकारचा आहे, आणि म्हणून त्यांचा आवाज लहान आहे आणि बहुमत मोठं आहे, म्हणून तो प्रकल्प रेटणं हे सुप्रशासनात बसत नाही. आणि युरोप आणि यांना जे आज पटतंय ते नंतर ते अंमलात आणलेपर्यंत आपण अणुभट्ट्या करतच राहणार. तर हा जो एक कुठेतरी एक वेगळ्या प्रकारचं वाहवत जाणं होतं पूर्वीच्या युपीए सरकारचं, तसं भारतीय जनता पक्षाने करू नये अशी आमची त्याच्याबद्दलची अपेक्षा आहे. दुसरं मला असं म्हणायचं आहे की एवढ्या म्हणजे मला आज या संदर्भामध्ये संजय राऊतांकडूनही बरीचशी माहिती त्यांनी या ठिकाणी दिली. कोकणामध्ये जवळजवळ वेगवेगळ्या प्रकारचे 7 विजेच्या संदर्भातले प्रकल्प आणले जात आहेत. कोकणातल्या लोकांची क्षमता आज किती आहे, त्यांना किती पाहिजे वीज. दुसरं असं आहे की खरं सरकार असं म्हणतंय का की आम्ही असे प्रकल्प उभारून वीज कमी पैशात देणार आहोत म्हणून. यातली बरीचशी वीज माझ्या माहितीप्रमाणे तर जी सगळी वीज आहे ती इतर राज्यांसाठी दिली जाणार आहे. नाही, नक्की. हे सगळे तुमच्या आक्षेपाचे मुद्दे आहेत. तुम्ही स्वस्त वीज देऊ शकणार राम कदम, कारण त्याच्यावर तुम्ही डॉक्टर मॉन्टेरो तुमच्याकडे पण येतो, कारण विजेच्या दराबाबत, विजेच्या निर्मितीच्या दराबाबत सुद्धा याच्यामध्ये खूप मोठे आक्षेप आहेत. मला मंदार नीलमताईंचा आदर राखत मला नम्रपणे या ठिकाणी नमूद करावं लागेल की केवळ त्या ठिकाणी शिवसेनेचे आमदार किंवा खासदार आहेत आणि राजकारण डोळ्यासमोर ठेवून
एखाद्या प्रकल्पाला विरोध होत असेल तर तो संकुचित दृष्टीचा आहे. हा, काही त्याच्यामध्ये मेरिट असतील आणि त्याला विरोध होत असेल तर त्या गोष्टींचं स्वागत आहे. आणि त्याला मोदीजींनी अतिशय व्यापक, समर्पक, सकारात्मक उत्तर दिलंय की आपण शास्त्रज्ञांचं मत घेऊ. मुळात प्रश्न असा आहे की कोकणावर सातत्यानं अन्याय झालाय. आज त्या ठिकाणी 1,00,000 कोटीचा प्रकल्प येतोय. कोकणातल्या घराघरातल्या लोकांना आज मुंबईमध्ये यावं लागतं किंवा पुण्यामध्ये नोकरीला जावं लागतं. तर त्या ठिकाणी त्या कोकणातल्या माणसाला नोकरी मिळत असेल आणि या देशातले जे सगळ्यात मोठे शास्त्रज्ञ आहेत त्यांनी जर उद्या सांगितलं की हा प्रकल्प योग्य आहे, तर केवळ आमदार खासदार पुन्हा आपल्याच पक्षाचे निवडून आले पाहिजेत. अशा संकुचित भावनेनं जर कोणता पक्ष, मला बोलू द्या, तर संकुचित भावनेनं कोणता पक्ष त्याचं समर्थन करत असेल तर हे लोकशाहीला पोषक नाही. हा भाग एक. आणि दुसरा यातला सगळ्यात महत्वाचा भाग असा आहे की मुंबई शहरामध्ये सुद्धा अणुभट्टी आहे, त्याच्या आजूबाजूला सुद्धा लोक राहत आहेत. तर त्यावेळेस तिथे हे सगळे मापदंड नाही लावले गेलेत का? तर त्याच्यामुळे हा प्रकल्प, जसं नीलमताई म्हटल्या, त्या अतिशय अभ्यासू बोलतात, विचारवंत आहेत त्या. चायनामध्ये असे 3 प्रकल्प आहेत, फिनलँडमध्ये सुद्धा असे प्रकल्प आहेत. पण मी त्या चर्चेत जाणार नाही, कारण त्यातला मी काही शास्त्रज्ञ नाही, मी काही जाणकार नाही. तर त्याच्यामुळे मोदीजींनी जे सकारात्मक उत्तर दिलेलं आहे तर ते आपण पाहता, जर कोकणाचं हित होत असेल, जर कोकणामध्ये 1,00,000 कोटी रुपयाची गुंतवणूक होत असेल, तर अशा वेळेस भारतीय जनता पार्टीची भूमिका आहे, कोकण ही परशुरामाची भूमी आहे, साने गुरुजींची भूमी आहे. आम्ही बाबासाहेब कोकणाच्या आंबेडकरांची लोकांच्या सोबत सोबत आहे. आहोत. म्हणजे बाबासाहेब आंबेडकरांची आहे, कोकणी बऱ्याच जणांची भूमिका आहे कोकणामधल्या. आपण त्या सगळ्या इतिहासामध्ये जायला नको, पण नक्की नक्की नीलमताई बोला थोडक्यात. हा, मंदार चमदग्नीच्या भूमिकेत सरकार जात आहे आणि परशुरामांनी मातेचा वध जसा त्याच्यातून घडवला गेला, तसं कोकणच्या जन्मभूमीमधल्या जनतेचा वध, मृत्यू होण्याची शक्यता फक्त नाहीये. दुसरं माझं म्हणणं असं आहे की फक्त राजकारणासाठी आम्हाला हे करायची गरज नाहीये. लोकांचं जे म्हणणं आहे, लोक कन्व्हिन्स होत नाहीयेत, हे लक्षात घेतलं पाहिजे. आणि तिसरा यातला मुद्दा असा आहे की किती लोकांना रोजगार मिळणार, आपण जे बोलतोय त्या पार्श्वभूमीवर जे तिथलं संपूर्ण समुद्रामध्ये प्रचंड उष्णतेचं पाणी फेकलं गेल्यामुळे, मोठ्या प्रमाणात पाण्याची वाफ झाल्यामुळे जे संपूर्ण तिथल्या समुद्र किनाऱ्याचं आणि तिथल्या जल, जंगल, जमीन यांची जी संपूर्ण परिस्थिती पालटणार आहे, त्याच्यामध्ये मनुष्य जगला तर पुढे रोजगार करेल, हा त्याच्यातला मुद्दा आहे. आणि तारापूरमध्ये सुद्धा आज दुष्परिणाम अनेक ठिकाणी दिसत आहेत, ते आपण पाहतो आहे. त्याच्या अभ्यासाचा, त्या शास्त्रज्ञांच्या म्हणण्याचा आपण का विचार करत नाही? ठीक आहे. ही चर्चा पुन्हा अनंत काळापर्यंत चालू शकेल. या आक्षेपांवरती कदाचित असा मुद्दा आहे. पण नाही, मूळ मुद्दा मी खरं भाऊ तुम्हाला पण येणार, राम कदम तुमच्याकडे पण येतो. पण डॉक्टर मॉन्टेरो, तुम्हाला हा प्रश्न विचारायचा की सातत्यानं हे आक्षेप घेतले गेलेले आहेत, पण कुठेतरी म्हणजे जी दिशा आता केंद्र सरकार असेल किंवा याच्या अगोदरचं सरकार असेल, भाजप असेल किंवा काँग्रेस असेल, जी दिशा विकासाची म्हणून आपण जी म्हणतो, किंवा ज्या मोठ्या प्रमाणावरचा विकास आपल्याला हवा आहे असं आता आपण सगळेजण मान्य करू लागलेलो आहोत, त्या पद्धतीचा विकास जर करायचा असेल तर एवढ्या मोठ्या प्रमाणातली वीज ही लागणार आहे, हे तरी आपण मान्य करतोय का? आणि स्वच्छ विजेचा पर्याय हा अणुऊर्जा आहे, हे ज्यावेळेला सगळं जग म्हणतं त्यावेळेला आपण हे का मान्य करत नाही? मंदार, मुख्य प्रश्न तुम्ही आता उचललेले आहे. हा प्रश्न शिवसेना आणि भारतीय जनता पक्षाचं नाही आहेत. हा प्रश्न भारतीय जनताचा प्रश्न आहेत. आणि पुढे दीर्घकालीन वीजचा दर किती असणार, ते परवडणार काय, हा मुख्य प्रश्न आहेत. आणि जैतापूर प्रकल्पाबद्दल जर आपण विचार केला तर आता रामभाऊने जे सांगितलेले आहेत की ते स्वस्त आहेत, ते अजिबात स्वस्त नाही आहेत. ह्याच म्हणजे गेल्या महिन्याला ह्याच प्रकारचं EPR रिॲक्टरचं एक करार इंग्लंडमध्ये झालं. तिथे वीजचं दर जे आहे ते 92.5 युरो पर 1000 युनिट्स, म्हणजे एका युनिटचं 9.5 रुपये प्रति युनिट असं दर तिथे ठरवलेलं आहे. इथे सुद्धा NPCL म्हणतात की आम्ही 6.5-7 रुपये युनिट जैतापूर कडून वीज निर्माण करणार. प्रश्न असा आहे की आज जर एनरॉन प्रकल्प, दाभोळ प्रकल्प, तिथे 5.5 रुपये प्रति युनिट जर परवडत नाही म्हणून ते बंद. आपण दाभोळमध्ये जाऊया नको, कारण तो दाभोळचा परिस्थितीतला आणि जैतापूरच्या संदर्भामध्ये फार जवळचा प्रश्न आहे. कारण एक मिनिट रामभाऊ साहेब, प्रश्न वीज निर्मितीचं क्षमताचं नाही आहेत. आज सुद्धा महाराष्ट्रामध्ये बरेच वीज निर्मिती केंद्र आहेत जे बंद पडलेले आहेत. त्या इंधन आहे
तरी पण ते बंद पडलेले आहेत. नाही ते नाही, का बंद पडलेले आहेत? औष्णिक एका- प्रकल्प एक- आहेत एक- का एका- बंद पडले त्याची सुद्धा मॉन्टेरो साहेब खूप ते वेगवेगळी आर्थिक कारणं आहेत. नाही, नाही, त्याच्या ते पुन्हा आर्थिक तांत्रिक ते आर्थिक मुद्दे आहेत आणि इथे जैतापूरचे जे प्रश्न आहेत ते आर्थिक आहेत. आतापर्यंत सरकार त्याचं भांडवली खर्च जे आहेत ते जाहीर करायला तयार नाही आहेत. का? त्याचे वीज दर किती असणार ते जाहीर करायला तयार नाही आहेत. का? मला वाटतं की हे प्रश्न जे आहेत हे मुख्य प्रश्न आहेत आणि जोपर्यंत आपण ह्या प्रश्नाला या ठिकाणी येत नाही मतदार एक तोपर्यंत लक्षात घेतलं पाहिजे या ठिकाणी की जैतापूर हा प्रकल्प भारतीय जनता पार्टीचं केंद्रात सरकार येण्यापूर्वी सगळे त्याचे करार झालेले आहेत. तर त्याच्यामुळे या कराराशी भारतीय जनता पार्टीचा कोणताही संबंध नाही. पुनर्विचार करा. पण भाजपनं ऐका हा म्हणून प्रकल्प पुनर्विचार करा. पुढे रेटण्याचं ठरवलेलं आहे ना, एवढं तर तुम्ही मान्य करताय की मी नाही? सांगतो तुम्हाला की मुळामध्ये हे सगळं 2010 साली मनमोहन सिंग आणि त्यावेळेस फ्रान्सचे नाही, अध्यक्ष ते झालं. नाही, तुम्ही- ऐक- तुम्ही- ऐक- तुमचं ऐका आता ना. केंद्र ऐका, सरकार आहे. मी तुम्हाला काय झालं हे सगळ्यांना माहिती आहे. इतिहास याच्यावरती मंदा- अनेक मंदा- चर्चा झालेल्या आहेत. राम कदम तुम्हाला हाच मुद्दा या विचारायचा आहे. संदर्भात मी आपल्याला सांगतो की मुळामध्ये तिथल्या कोकणातल्या जनतेच्या हिताला समोर ठेवून आपण काय करतो, आपण अंधार आहे वीज नाही म्हणूनही ओरडतो आणि वीज आली पाहिजे प्रकल्प पाहिजे म्हणूनही ओरडतो. पण त्याच्यामुळे योग्य माणूस कोण, तर या देशातली शास्त्रज्ञ जे सांगतील आपण त्यांचं तर मान ठेवायला पाहिजे का नाही ठेवायला पाहिजे. एक मिनिट मी थोडं बोलतो. एक नक्की नाही, मी तुमच्याकडे येतो भाऊ. आणि निलमताई तुम्हाला सुद्धा विचारतो, पण भाऊ तुम्हालाच खरं तर हा प्रश्न विचारायचा आहे. पुन्हा पुन्हा जो दिशेचा प्रश्न आहे, म्हणजे आपण दिशा कुठली ठरवतोय की नाही. देश म्हणून आपल्याला अणुऊर्जा हवी की नको, अणुऊर्जा इतकी स्वच्छ ऊर्जेचा पर्याय ज्यावेळेला म्हटला जातो त्याच्यामधले जे धोके आहेत ते पत्करून सुद्धा, किंवा त्याच्यातली जी काही आतापर्यंतची फ्रिक्वेन्सी जगभरात सांगितली गेलेली आहे, अणुऊर्जेच्या बाजूनी एक गट आहे, अणुऊर्जेच्या विरोधातला एक गट आहे, नेमकं कुठल्या ऊर्जेकडे जायला पाहिजे याबाबतचं आपण कुठेतरी धोरण ठरवलं जर असेल तर ही ऊर्जा आपल्याला त्याच्याशिवाय दुसरा पर्याय नाहीये, अशी तरी परिस्थिती आपण मानू शकतो की नाही? मला असं वाटतं की मगापासूनची चर्चा किंवा ह्या विषयावर गेली 2 वर्ष मी चर्चा ऐकतोय. आता राम कदम म्हणाले की 1 कोटी काय ते 1000 कोटी वगैरे विकास, ऊर्जा, ह्या सगळ्या गोष्टी आपण ऐकतो, रोजगार. मला असं वाटतं की आता मी शाळा सोडून 50 वर्ष ह्या जून महिन्यात होतील मी SSC पास झालो, जुनी मॅट्रिक. आम्हाला शाळेत इतिहासामध्ये मोहेंजोदारो हरप्पा नावाचं शिकवलं होतं. ते काय होतं की नदीकाठी एक वस्ती झाली लोकांची आणि मग पूर आला, ती गाडली गेली. दुसरी टोळी आली, त्याने खाली काय गाडलं गेलं बघितलं नाही, तिथे वस्ती केली. परत पूर आला, ते गाडले गेले. अशी एकाखाली एक अशी 7 शहरं मिळाली म्हणे. आपला विकास चाललाय ना, आपण ऐकतोय गेल्या 50-60 वर्षात, तो तसाच आहे. कालची समस्या आहे ती गाडा, त्याच्यावर एक नवीन विकास म्हणून समस्या उभी करा. मग अरेच्या ही समस्या आहे, मग ती गाडा. मला सांगा, फ्लायओव्हर एकावर एक उभे राहत आहेत. आज देखील तुम्ही हा प्रकल्प 2009चा सांगताय, आज 2015 आली, तो पूर्ण होईल तेव्हा 9 रुपये आणि 10 रुपयाला चणे फुटाणे सुद्धा मिळणार नाहीत. तो युनिट वीज मिळण्याची गोष्ट सोडा. हा पहिली गोष्ट तुमच्याकडे आहे, इतकी वीज लागणार आहे. का लागणार आहे? किती अनावश्यक विजेचं कन्झम्पशन होत आहे. त्या कितीही कशासाठीही तुम्ही वीज वापरली तर त्यातून हीट निर्माण होणार आहे. ह्या एका प्रकल्पामुळे नाही. आपण आपल्याकडची जी साधनं आहेत, ऊर्जा आहेत, ती आपल्या अत्यावश्यक गोष्टींसाठी वापरली तर ही गरज वाढत नाही. मुळात खोटी गरज वाढवायची आणि मग ती गरज भागवण्यासाठी नवनवे प्रकल्प आणायचे. आणि दुसरी गोष्ट की जी टेक्नॉलॉजी संपूर्ण युरोपामध्ये किंवा पुढारलेल्या देशामध्ये आउटडेटेड झालेली आहे, ती इथे डंप केली जाते आणि आम्ही त्याच्यामध्ये विकास शोधत असू तर यासारखं दुर्दैव नाही. तुम्ही म्हणता की ह्याच्यामध्ये मग विकास नेमका पुन्हा कुठल्या दिशेने व्हायला पाहिजे, हा एक खरात मूलभूत प्रश्न, ज्याचं उत्तर कोणाकडेच नाही आज. म्हणजे काही लोक म्हणतील की अगदी अश्मयुगात जावं, काही लोक म्हणतील की आणखीन कुठल्या तरी उजेडाच्या युगामध्ये जावं. पुन्हा निलमताई तुम्हाला हाच प्रश्न विचारायचा, सातत्यानं ज्या वेळेला ही चर्चा येणार आहे आणि येणाऱ्या काळामध्ये सुद्धा कदाचित आपण अजून 5-6 वेळेला ही चर्चा करू, अगदी काही पुढच्या निवडणुकांपर्यंत कदाचित करू, पण यातला सगळ्यात जो मूळ मुद्दा जो उरतो तो हाच आहे की शिवसेना आणि भाजप हे ज्या वेळेला एकत्र युती म्हणून एकत्र असतात, राज्यामध्ये एकत्र पक्ष म्हणून असतात, त्यांच्यात एवढे उभे मतभेद एखाद्या प्रकल्पावरनं होतात, त्यावेळेला आमच्या मनात शंका येते, नागरिक म्हणून आमच्या मनात शंका येते की हे राज्य जे चालणार आहे राज्यामध्ये, ते राज्य कशा प्रकारे चालणार आहे. हे असे मतभेद घेऊनच तुम्ही पुढे येणाऱ्या काळामध्ये राज्य करणार आहात का? नाही मानदार, मला खूप चांगला प्रश्न विचारलाय तुम्ही. मी आभारी आपली. आणि राम कदम पण म्हणजे आणि बाकी सगळेच जण याच्यातल्या सगळ्या बाजू समजून घेऊन बोलत आहेत.
फुकुशिमा आणि चेर्नोबिल या दोन्हीच्या जर का उदाहरणांचा विचार केला तर मला असं वाटतं की आपण काय प्रकारनी दिशा घेतोय विकासाची याच्याबद्दल अत्यावश्यक आहे विचार करणं. दुसरं मला असं वाटतं की शिवसेना आणि भारतीय जनता पक्षामध्ये अगदी अर्बन लँड सिलिंग बद्दलही मतभेद होते. कर्नाटक सीमा आणि याच्यात जरी मतैक्य असलं तरी सुद्धा आज आम्ही जास्त बेळगाव सीमा प्रश्नाबद्दल जास्त आक्रमकपणे बोलतोय. मुद्दा असा या सगळ्यामध्ये की मतभेद आहेत याचा अर्थ सर्वच बाबतीत 100% मतभेद आहेत असा नसतो. दुसरा भाग असा आहे की ज्यांच्याकडे बहुमत आहे, मग काँग्रेसच्याकडे पूर्वी ते युपीए मधले मुख्य होते, घटक स्वतःला मानत होते, आता भाजप मानतं. मग आंतरराष्ट्रीय कंपल्शन्स किंवा आंतरराष्ट्रीय स्तरावरच्या भूमिकांसाठी स्थानिक लोकांना किती फरफटत न्यायचं याच्याबद्दलच्या सीमारेषा स्पष्ट केल्या पाहिजेत असं मला वाटतं. आणि इथे आमची उलट अपेक्षा होती भारतीय जनता पक्षाकडून की ते अधिक संवेदनशील पद्धतीने हा विषय समजून घेतील, बोलतील. कारण मी म्हटलं सुधीर मुनगंटीवारांनी तेव्हाही पत्र दिलं होतं मुख्यमंत्र्यांना. आपण त्यांनाही कधीतरी जैतापूरच्या विचारूया संदर्भात नजीकच्या जरी- काळामध्ये हे पत्र त्यांनी जर तुमच्याकडे असेल तर त्यांनाही ते विचारूया. आपण राम कदम, तुम्हाला जो संवेदनशीलतेचा मुद्दा आहे, निलमताईंनी जो मुद्दा उपस्थित केलाय, मुद्दा उपस्थित केलाय की भाजप सरकार संवेदनशीलतेनं या सगळ्याकडे बघणार आहे का, की नुसता रेटा, आज तुमच्याकडे बहुमत आहे म्हणून तुम्ही रेटणार आहे सगळं? मी पुन्हा एकदा सांगेन निलमताईंना की माननीय सुधीर मुनगंटीवार साहेबांनी जे दिलेलं पत्र आहे तिथल्या स्थानिकांचा त्या सुरुवातीच्या काळामध्ये त्याला विरोध होता हे सर्व श्रुत आहे. आणि नंतर तिथल्या स्थानिकांपैकी 2336 लोकांनी ॲक्विजिशनचे पैसे घेतलेले आहेत हेही तितकंच सत्य आहे. त्याच्यामुळे मुनगंटीवार साहेबांचं पत्र त्या काळातलं आहे, त्याच्या पलीकडे देखील जाऊन जर भारतीय जनता पार्टीचं सरकार संवेदनशील नसतं तर मोदी साहेब असं म्हणाले असते का आपण शास्त्रज्ञांचं मत जाणून घेऊ? जेव्हा मोदी साहेब असं म्हणतात की आपण शास्त्रज्ञांचं मत जाणून घेऊ तर मला असं वाटतं कोकणातल्या प्रत्येक घराघरातल्या माणसांना हे कळलंय की बीजेपीचं सरकार म्हणजे प्रकल्पाच्या संदर्भामध्ये निश्चितपणे या देशाचा विकास झाला पाहिजे या मताचे एका बाजूला आहे, पण त्याच ठिकाणी तिथला स्थानिक जो माणूस आहे त्याच्या बाबतीत देखील पूर्णपणे संवेदनशील आहे हे या विधानातून स्पष्ट होत आहे. पुन्हा निलमताई, मला असं शास्त्रज्ञ वाटतंय म्हणतील पत्र- ही जी भूमिका आहे अगदी थोडक्यात वेळ संपत आलेला आहे, त्यामुळे शास्त्रज्ञांची भूमिका तरी आपण मान्य करणार आहोत. आणि मगाशी मंदार एक जे निलमताई म्हणाला ना, नाही, काकोडकरांचं निलमताई- स्वतःचं म्हणणं असं आहे नाही, की जे काकोडकरांनी अगोदर सांगितलं, सगळ्यांना जाहीर 95% सगळ्यांना जे सांगितलेलं, पण आता पुन्हा एकदा पंतप्रधानांकडे गेल्यानंतर खासदारांना ज्यावेळेला शिवसेनेच्या उत्तर मिळालंय की आम्ही शास्त्रज्ञांकडे पुन्हा हे सगळे तुमचे जे आक्षेप आहेत ते नोंदवू, त्यावेळेला पुन्हा जर शास्त्रज्ञांनी येणाऱ्या काळामध्ये त्याला हिरवा झेंडा दाखवला तर तुम्ही त्याला पाठिंबा देणार आहात का? निलमताई, नाही, हिरवा झेंड्याचा प्रश्नच येत नाहीये. पहिली गोष्ट केवळ म्हणजे हिरवा झेंडा आहे म्हणून विरोध करणार अशातला भाग नाहीये. पण हे पत्र जे दिले ते जैतापूर अणुऊर्जा प्रकल्प विरोधी जनहक्क सेवा समिती त्यांना दिलेलं आहे. दुसरं मगापासून जे क्लेम करतायत ना राम कदम की एवढ्या लोकांनी क्लेम स्वीकारलेले आहेत, पण मुळामध्ये मच्छीमार जे आहेत त्यांचा क्लेमचा संबंधच येत नाहीये, कारण त्यांना कुठे त्यांचा विचारच केला नाहीये. हा खरा मूलभूत स्वरूपाचा विरोध आहे आणि आमचा विरोध त्याच्यात कायम राहणार आहे या विषयामध्ये जो आहे तो. त्यामुळे कोणी कुठल्या रंगाचा झेंडा दाखवावा हा त्यांचा प्रश्न आहे, पण जनतेच्या दृष्टिकोनातून आमचा जो झेंडा आहे जनतेच्या प्रश्नाचा तो पूर्वी होता, आजही आहे आणि पुढेही कायम राहणार. आणि IBN लोकमतकडे मी सुधीर मुनगंटीवारांचे पत्र देते, भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांनी सांगावं की तेव्हा आमचं पत्र आम्ही भूमिका बदलली आहे. मी नम्रपणे या ठिकाणी एवढंच सांगेन, कोकणातले मच्छीमार ही कुठल्या एका पक्षाची काही मक्तेदारी नव्हे, त्या मच्छीमारांसाठी भारतीय जनता पार्टी देखील तेवढीच संवेदनशील आहे. आम्ही निश्चितपणे कुणाच्याही हिताला गदा न येता याच्यामध्ये योग्य तो मार्ग काढू. त्याच्यामुळे काय आणि काकोडकरांनी त्या बाबतीत सांगितलंय की ते 95% जे आहे वेस्ट, ते वेस्ट त्या ठिकाणी रिसायकल होणार आहे. तर त्याच्यामुळे या संदर्भामध्ये कोणी पण भाष्य करणं- पाणी रिसायकल होणार नाही, त्याच्यातला जो पाण्याचा आणि नाही, विविध आक्षेप आहेत, म्हणजे केवळ अरिवाचे अरिवाचे ज्या अणुभट्ट्या आहेत त्याच्या संदर्भातले आक्षेप आहेत. एकाही मुळात मच्छीमाराला मंदार मी पुन्हा एकदा नम्रपणे सांगेन, एकाही मच्छीमाराला त्रास होता कामा नये ही भाजपची त्या ठिकाणी असणारी भूमिका आहे. ठीक आहे, तुम्ही तुमची भूमिका आहे, पण ते त्यांना पुन्हा भाजप म्हणजे एक अगदी शेवटचा प्रश्न भाऊ तुम्हाला जाता विचारायचा आहे की या सगळ्या पार्श्वभूमीवरती एकीकडे राज्यामधली जी भाजप सेनेची युती आहे ती या मुद्द्यावरनं तुटण्याइतपत हा मुद्दा मोठा आहे असं तुम्हाला वाटतं? ते या मुद्द्यावरून तुटेल असं नाही, पण दोघेही कितीही गोड बोलत असले तरी ते एकत्र नांदत नाही आपण बघतो. आणि जेव्हा तुटायचं असतं त्याला छोटीशी गोष्ट, शास्त्रज्ञांचा विषय काढला गेलाय. मला सांगा ती आपली कल्पना चावला तिचा ऍक्सिडेंट कशाला झाला?
फक्त त्या यानाच्या बाहेरचा एक चौकोनी तुकडा निसटला होता आणि परत चिरताना तेवढ्या एका तुकड्याने त्या चिंधड्या उडाल्या. तर ते तुटायला वेळ लागत नाही, त्याला बारीकसा छेद पुरतो. पण प्रश्न असा आहे की हा सगळा विषय जो आहे आपण ऐकतोय हा 2009 नंतर एक अख्खी टर्म मनमोहन सिंगांची संपली बरोबर. अणुकरारानंतर, आणि अजूनही नुसती लँड अक्वायर झाली आहे. हा प्रकल्प कधी पूर्ण होणार? आणि दुसरी गोष्ट की नियम सगळे कागदावर परफेक्ट असतात, त्याची अंमलबजावणी जर झाली असती तर आज जो फायर ब्रिगेडचा आपला अमीन ते सारखा नक्की अधिकारी ते गेला, सगळे विषय आहेत ते पुन्हा त्यामुळे- कारण अगदी थोडक्यात डॉक्टर मोंटेरो, थोडक्यात अणुऊर्जेला तुमचा विरोध आहे हे तुमच्या भूमिकेवरून आम्हाला माहिती आहे, पण तरी सुद्धा अणुऊर्जेशिवाय पर्याय नाही हे जे म्हटलं जातं त्याच्याबद्दल अगदी थोडक्यात तुम्हाला काय म्हणायचं आहे? इथे शास्त्रज्ञांची चर्चा झालेली आहे. माझं असं ठाम म्हणायचं आहे की डॉक्टर काकोडकर सुद्धा आतापर्यंत कुठलाही तांत्रिक किंवा आर्थिक मुद्दा त्यांनी मांडलेले नाही. मी पुन्हा म्हणतो, कुठलाही टेक्निकल किंवा आर्थिक मुद्दा त्यांनी मांडलेले नाही. आणि माझं माननीय पंतप्रधानाला असं विनंती आहे की अणुऊर्जेच्या तुम्ही- संदर्भातलं तांत्रिक तुम्ही जर स्पष्टीकरण त्यांनी दिलेलं आहे. शास्त्रज्ञांना बोलवणार आहे, अणुऊर्जेच्या संदर्भातलं तांत्रिक नाही, स्पष्टीकरण तुम्ही- डॉक्टर काकोडकरांनी दिलेलं आहे. त्यांच्या पुनर्वसनाचे वगैरे विषय त्यांचे कदाचित नसतील. पुनर्वसनाचे प्रश्न नाही आहेत. मूलभूत प्रश्न जे आहेत, जर माननीय प्रधानमंत्री शास्त्रज्ञांना बोलवणार आहे तर माझं त्यांना विनंती आहे की तुम्ही फक्त वन साइडेड शास्त्रज्ञ तुम्ही बोलू नका, फक्त डॉक्टर काकोडकर तुम्ही बोलू नका. मी पण एक शास्त्रज्ञ आहेत, तर आम्हाला दोघांना बोलवा आणि समोरासमोर चर्चा होऊ द्या. मी काय प्रश्न विचारणार डॉक्टर काकोडकरांना, त्यांनी उत्तर जर दिलं तर ठीक आहे. मग प्रश्न असे आहेत की आज जे 4 प्रकल्प तिथे चालू आहेत फिनलँडमध्ये, फ्रान्समध्ये, 2 चायनामध्ये, सगळे 4चे 4 प्रकल्प आज खड्ड्यात गेलेले आहेत. असं का? ह्याचं उत्तर डॉक्टर काकोडकर देणार आहेत का? नक्की याचं उत्तर सुद्धा आपण काकोडकरांकडनं खरं तर मागूया. सुधीर मुनगंटीवारांनी का पत्र अशा पद्धतीचं लिहिलं होतं जे निलमताईंनी आम्हाला IBN लोकमतला आता दिलेलं आहे ते आपण सुधीर मुनगंटीवार यांना सुद्धा विचारूया. पण यातला सगळ्यात महत्त्वाचा जो मुद्दा आहे तो हाच आहे की राज्यामध्ये जनतेनं शिवसेना आणि भाजपला दोघांना मिळून युतीची सत्ता दिलेली आहे. या युतीच्या सत्तेमध्ये या विषयावरनं दरार पडेल का, या विषयावरनं खरं तर येणाऱ्या काळामध्ये काही भगदाड पडेल का, हा सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न प्रत्येकाच्या मनात आहे. प्रत्येक जनतेनं यांना निवडून दिलंय आणि ज्या जनतेनं निवडून दिलं नाही त्यांच्यासुद्धा मनात हाच प्रश्न आहे. त्यामुळे या प्रश्नाचं उत्तर लवकरात लवकर राज्यातल्या भाजप सरकारनं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी द्यावं एवढी आपण अपेक्षा करूयात. धन्यवाद. नमस्कार.